परळीमध्ये गोळी झाडून सरपंचाचा खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरी बोलावून मरळवाडीचे सरपंच बाबूराव आंधळे यांना परळीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक 29 जून रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर परळीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांच्या वतीने आज रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना मिळाली आहे. यामध्ये सरपंच बापू आंधळे हे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी गोट्या गीते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी कट रचून सरपंच आंधळे यांना तसेच महादेव गीते यांच्या बँक कॉलनीतील घरी बोलावून घेतलं. तेव्हा बबन गीतेंनी सरपंच आंधळेंना शिवीगाळ करत "तू पैसे आणले का?" अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यावर आंधळेंनी "आईवर शिव्या देऊ नका" अशी विनंती बबन गीतेंना केली. या दरम्यान बबन गीते आणि सरपंच आंधळेमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर गीतेंनी कमरेची बंदूक काढत सरपंच आंधळेच्या डोक्यात गोळी मारली, तर राजाभाऊ नेहरकरनं सरपंच आंधळेच्या डोक्यात कोयत्यानं घाव घातले. यात आंधळेचा मृत्यू झाला आणि महादेव गीतेने फिर्यादी गोट्या गीतेला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नातून गोळीबार केला. ही गोळी गोट्या गीतेच्या छातीत उजव्या बाजूला लागली. त्यासह मुकुंद गीते आणि राजाभाऊ वाघमोडेनं गोट्या गीतेला बुक्क्यानं मारहाण केल्याचं FIR मध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी शशिकांत बबन गीते, राहणार बँक कॉलनी परळी, मुकुंद ज्ञानेश्वर गीते, राहणार वाघबेट तालुका परळी, महादेव उद्धव गीते, राहणार बँक कॉलनी परळी, राजाभाऊ संजीवन नेहरकर, राहणार पांगरी तालुका परळी आणि राजेश अशोक वाघमोडे, राहणार पिंपळगाव गाडे तालुका परळी यांच्यावर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलिसांच्या वतीने आज रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता दिली आहे.